पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर भारत सरकारने कारवाई करत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले। सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 26 एप्रिलपर्यंत तर मेडिकल व्हिसावर असलेल्यांसाठी 29 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले। या निर्णयामुळे देशभरातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। याचेच काही फोटोज आता समोर आलेले आहे। प्रियजनांपासून वेगळे होण्याचं दुःख इतकं होतं की एका आईला तिच्या 3 वर्षाच्या मुलाला पाकिस्तानला पाठवावं लागलं। 35 वर्षापासून भारतात राहणाऱ्या एका महिलेला तिचं कुटुंब आणि मुलं सोडून पाकिस्तानात जाण्यास भाग पाडलं गेलं। असे अनेक प्रसंग आहेत पाकिस्तानी नागरिकांसोबत जे होत आहेत। कोणी प्रियजनांना भेटायला आलं होतं तर कोणी उपचारासाठी भारतात आलं होतं। तर काहींनी सरकारला आवाहन केलं आहे की माझं पाकिस्तानमध्ये कोणीही नाही, माझा पासपोर्ट खूप जुना आहे, माझी मुलं आणि नातवंड इथेच आहेत, कृपया मला भारतात राहू द्या। पोलिसांनी असं सांगितलं, जर आदेशाचं पालन झालं नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल।